संपूर्ण वर्षातील एक दिवस असतो ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो. तर या दिवशी यमराजाला दिवा दान केला जातो. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशीला यमदीपदान करणं महत्त्वाचं मानलं जातं. अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते. यमराज म्हणजे मृत्यूची देवता. यांना निर्धारित वेळी एखाद्याचा प्राण काढून घेण्याचे काम दिले जाते. मृत्यूपासून कधीही सुटू शकत नाही. अकाली मृत्यू टाळण्यासाठी धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूच्या देवता यमधर्माची पूजा केली जाते. संध्याकाळी गव्हाच्या पिठाचा तेलाचा दिवा लावला जातो. त्याचबरोबर या दिवशी 13 दिवेही लावतात. तर हा दिवा कसा बनवायचा, याच्या मागील महत्त्व काय, कथा काय, या सर्व गोष्टींची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. यमदीपदानाची सोपी पद्धत आपण जाणून घेऊया. प्रदोष काळात यमदीपदान करण्याची परंपरा आहे. असं म्हणतात की दिव्यामध्ये तमोगुणी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुणी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. तर याकरता प्रथम गव्हाच्या पिठात थोडीशी हळद घालून ती आपल्याला मळून घ्यायची आहे. नंतर त्याचा दिवा बनवायचा आहे आणि त्या दिव्याच्या बाजूला असे ठेवण्यासाठी 2 आपल्याला मुटके तयार करायचे आहेत. काही ठिकाणी चौमुखी म्हणजे 4 मुखी दिवा तयार करतात. तर यानंतर स्वच्छ कापूस घेऊन 2 लांब वाती तयार करायच्या आहेत आणि त्यांना दिव्यामध्ये ठेवायचे आहेत. तर इथे पहा, हे 2 मुटके मी तयार केलेले आहेत. आता या राहिलेल्या पिठाचा आपण दिवा बनवूयात. तर तुम्ही 4 मुखी असलेला दिवाही तुम्ही बनवू शकता किंवा आपल्याला जर साधा दिवा बनवायचा असेल तर साधा दिवासुद्धा बनवू शकतो. यमदीपदान करणं महत्त्वाचं. चौमुखी म्हणजे 4 दिशांना दिव्याचं तोंड झालं पाहिजे, अशा कारणाने चौमुखी दिवा बनवला जातो. तर तुम्ही अशा पद्धतीने चौमुखी म्हणजे 4 मुखी असलेला दिवाही बनवून लावू शकता. तर तुम्हाला इथे मी व्हिडिओमध्ये चौमुखी दिवा कसा बनवायचा हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. महत्त्वाचं म्हणजे या पिठामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे. मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत. त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर इथे मी तुम्हाला साधा दिवाही बनवून दाखवते. तर अशा पद्धतीने आपल्याला असा हा गव्हाच्या पिठाचा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि तो आपल्याला दक्षिण दिशेला त्याची वात होईल अशा पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला लावायचा आहे. तर धनत्रयोदशीची पूजा ही संध्याकाळात केली जाते. तर अशा परिस्थितीमध्ये 29 ऑक्टोबर रोजी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:31 ते 8:13 असणार आहे. तर हा दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावून म्हणजे दक्षिणेकडे वात करून हा ठेवायचा असतो आणि रात्रभर तसाच तो बाहेर ठेवायचा आहे. त्या कारणाने एखाद्या कागदावरती किंवा अशा एखादी जरी प्लेट असेल तरी प्लेटवरती सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकता. अक्षदांवरती हळदी कुंकू वाहून आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याच्या बाजूला आपण जे 2 मुटके बनवलेले आहेत तर ते मुटके आपल्याला दिव्याच्या बाजूला ठेवून द्यायचे आहेत. तर यमदीपदान तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 8:30 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल जरी नसेल तर आपल्या घरामध्ये जे कोणतं तेल असेल तर ते वापरलं तरीही चालू शकतं. दिव्यामध्ये कापसाची जोडवात लावायची आहे आणि त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अक्षदा व्हायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यमदीपदान मंत्र बोलायचा आहे. मृत्यूंना पाश दंडाभ्या कालेन शामयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियता मम. तर याचा अर्थ असा होतो की हा दिवा मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र यमदेवाला अर्पण करत आहे. तर ते मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील. मंत्र बोलून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करीत नाही. तर याच दिवशी आपण दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते. यमधर्मराज ही मृत्यूची देवता. या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो. त्यामुळे याच दिवशी आपल्याला दक्षिणेकडे वात करून हा दिवा लावायचा आहे. घराच्या बाहेर हा दिवा आपल्याला योग्य त्या वेळेमध्ये याची पूजा करून घरातल्या सर्वांनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे.
यमदेवतेला आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची आहे आणि सर्वांनी दक्षिण दिशेला तोंड करून सर्वांनी या दिव्याबरोबरच दक्षिण दिशेलाही नमस्कार करायचा आहे. जर या वेळेमध्ये घरामध्ये कोणी नसेल तर ते घरामध्ये माघारी आल्यानंतर या दिवेला त्यांना नमस्कार करायला सांगायचा आहे. दिव्यातील संपूर्ण तेल संपेपर्यंत हा दिवा आपल्याला असा तेवत ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला उचलून निर्माल्यामध्ये त्याचं विसर्जन करायचं आहे. तो घरामध्ये परत आणायचा नाही. तर यमदीपदानाविषयी एक कथा सांगितली जाते. एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला, काय रे, आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले आहेत, पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला आहे की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले, तुम्हालाही दुःख झाले? थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले, आठवतो, असा एक प्रसंग आम्हाला आठवतो. धर्मराज म्हणाले, सांगा बरं. दूत म्हणाले, महाराज, पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले. एवढं दुःख होण्याचं कारण, महाराज, या राजकुमाराचा विवाह 4 दिवसापूर्वीच झाला होता. सगळ्या राज्यात, राजवाड्यात केवढा आनंद होता, पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा साजशृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावरती आली. नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे ओले झाले. तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले. हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले. त्यांचाही डोळ्यात पाणी आले. तोच दूत पुढे म्हणाला, महाराज, कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये अशी काहीतरी करा. तर विचार करून यमराज म्हणाले, ठीक आहे, जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील, त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही. तेव्हापासून ही प्रथा पडली आहे असे मानतात. तर कथेतील सत्यासत्यता पडताळत राहण्यापेक्षा श्रद्धेने एक दिवा यमराजांना नक्कीच समर्पित करा, तर आपल्याला अकाली मृत्यू येणार नाही हा दिलासा नक्कीच मिळू शकेल. तर आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे? निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराटी राहू यासाठी देवाची आराधना करणे. तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतात, परंतु पूजेसह काही सोपे काम केले तर धनासंबंधी अडचणी दूर करता येऊ शकतात. कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या 13 पटीने लाभ होतो असं म्हणतात. तर जाणून घ्या की आपल्याला काय करायचे आहे. तर सर्वात आधी संध्याकाळी 13 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि पूजेमध्ये हे 13 दिवे आपल्याला एका ताम्हणामध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर चंदन, धूप, दीप, नैवेद्य याने पूजन झाल्यावरती आरती करायची आहे आणि घरामध्ये, अंगणामध्ये हे दिवे आपल्याला लावायचे आहेत. यातील एक दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे. तो आपल्याला घरातील मंदिरात ठेवायचा आहे. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते. आपल्याला त्यानंतरचा दिवा देवी लक्ष्मी पुढे लावायचा आहे. आर्थिक लाभ आणि जीवनात यश मिळवण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यानंतरचा दिवा आपल्याला तुळशीसमोर लावायचा आहे. असे केल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी राहते. घराच्या मुख्य दरवाजासमोर आपल्याला अजून 2 दिवे लावायचे आहेत. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. घराजवळील एखाद्या मंदिरामध्येही आपण एखादा दिवा जाऊन लावायचा आहे. डस्टबिनजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा वाईटाचा नाश करतो आणि कुटुंबात आनंद आणतो. यानंतर आपल्याला घरामध्ये, घराच्या बाहेर, घराच्या छतावरतीही आपल्याला दिवा लावायचा आहे. तो जीवनातील अंधार दूर करतो आणि आपले जीवन प्रकाशाने भरतो. त्याचबरोबर घराच्या खिडकीजवळही आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. त्यामुळे घरामध्ये लहान मुलांची काळजी घेऊन हे सर्व दिवे आपल्याला ठेवायचे आहेत आणि जरी असेच पूजेमध्ये ठेवले तरीही चालू शकतात. दिवाळीच्या दिवशी घरामध्ये खूप दिवे असतात. कोणताही अपघात टाळण्यासाठी आपल्याला विचार करून हे दिवे योग्य त्या जागेवरती ठेवायचे आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.